एकीकडे बीडमध्ये खंडणीचा गुन्हा आणि अपहरण करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच या घटनेवरून राज्यभर संतापाची लाट उसळलेली असताना सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सोलापुरात एका खासगी बँकेतील वसुली कर्मचाऱ्यांनी माणुसकीला आणि कुठल्याही संस्थेला काळीमा फासेल असं कृत्य केलंय। केवळ 4 चाकी वाहनाचे हप्ते चुकवले म्हणून वाहनासह कर्जदाराच्या मुलालाही उचलून नेल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारी रोजी शहरातील जेल रोड पोलीस ठाण्यात एका तरुणाची अपहरण झाल्याची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास केला। त्यानुसार येथील बँक कर्मचाऱ्यांनी चक्क 4 चाकी वाहनाचे हप्ते भरले नसल्याने कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विशेष म्हणजे 4 चाकी वाहनासह कर्जदाराच्या मुलाचेही अपहरण करण्यात आले। सोलापुरात या खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून मोठी मुजोरी करण्यात आल्याचं पोलीस तपासातून समोर आल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करत त्यास एका गोडाऊन मध्ये डांबून ठेवले। या प्रकरणी वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या शकील बोंडे, इरमान शेख, देवा जाधव या तिघांविरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी जेल रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका तरुणाचं अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून प्रकरणाची शहानिशा केली असता काही तरुणांनी, जे तरुण अपहरण करणारे होते ते एका प्रायव्हेट बँकेचे वसुली एजंट आहेत असं निदर्शनास आलं आणि ज्या मुलाचं अपहरण झालेलं आहे, ज्या तरुणाचं अपहरण झालेलं आहे तो कर्जदार म्हणजे 4 चाकी वाहनासाठी कर्ज त्या बँकेने एका व्यक्तीला दिलेलं होतं। त्या व्यक्तीचा तो मुलगा आहे जो वाहन वापरत होता। त्या वाहनासह या आरोपींनी त्याला किडनॅप करून खंडणी मागितली, किडनॅप करून एका ठिकाणी डांबून ठेवून खंडणी मागितली अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला। यातील 3ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदरचे आरोपी हे त्या बँकेचे वसुली एजंट्स आहेत आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। सर, अपहरण करून खंडणी देखील मागण्यात आली होती, नेमका काय प्रकार होता? बरोबर, सदरील गाडीचं जे कर्ज देण्यात आलेलं होतं त्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे सदरील हप्ते वसुलीसाठी त्या मुलाला त्या वाहनासह अपहरण करण्यात आलं आणि त्याला एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं, त्यांच्या जिथे ती वाहनं ते साठवून ठेवली जातात अशा वेअरहाऊसला, आणि त्याच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली। सर, हल्ली अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसते, नेमकं कशा पद्धतीचं या फायनान्सवाल्यांवर नियंत्रण असणार आहे? आता या निमित्ताने सर्व सोलापूरच्या नागरिकांना माझं आवाहन असेल की अशा स्वरूपाची सक्तीची वसुली बँक अथवा बँकेचे नेमून दिलेले वसुली एजंट जर सक्तीची आणि गुंडगिरी करून वसुली करत असतील तर निश्चित आपण पोलिसांकडे यावं, पोलिसांकडे योग्य तो आपली तक्रार मांडावी। नियमानुसार, कायद्यानुसार योग्य ती सर्व मदत आपल्याला केली जाईल। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।